हॅलो नमस्कार, रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी इथे गोड तिखट आंबट अशी 3 चवीची टोमॅटोची चटणी बनवणार आहे। तर इथे मी 4 टोमॅटो घेतलेत बारीक चिरून, कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, कढीपत्ता लसूण चिरून घेतलेला आहे। मसाल्यांमध्ये जिरा पावडर, धना पावडर, हळद, गरम मसाला एव्हरेस्टचा आणि चटणी घेतलेली आहे, शेंगदाण्याचा कूट आणि 1 चमच साखर घेतलेली आहे। तर इथे आता मी कढईमध्ये 2 पळी तेल टाकलेले आहे। तेल छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया। आणि टोमॅटोची चटणी बनवताना ना कांदा भरपूर वापरायचा, कांदा लसूण भरपूर वापरायचा, खूप छान अशी आपली चटणी होते। आणि त्याच्यामध्ये आता आपण बारीक चिरलेला लसूण आणि कढीपत्ता टाकूया। आणि ह्या पद्धतीने तुम्ही जर बनवलं ना टोमॅटोची चटणी तर तुम्हाला दुसऱ्या भाजीची गरजच नाही, इतकी सुंदर होते। छान असा आपण कांदा भाजून घेऊयात। पाहू शकता कांदा छान गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा। कांदा छान असा भाजलेला आहे, त्याच्यामध्ये आपण आता मसाले जे घेतले ते मसाले टाकून घेऊयात। आणि मसाले हे आपण 1 ते 2 मिनिटं छान असे कांद्यामध्ये मिक्स करून घेऊयात, भाजून घेऊयात। आणि भाजीला जर घरात काही नसेल ना तर ह्या पद्धतीने करून बघा तुम्ही, खूप सुंदर लागते। त्याच्यामध्ये आता बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकायचा, मिक्स करून घेऊयात व्यवस्थित। चवीनुसार मीठ टाकायचं, छान असं मिक्स करू आणि झाकण ठेवून घेऊयात। आणि गॅसची आपण गॅस आहे ना तो एकदम बारीक ठेवायचा, जास्त फास्ट नाही ठेवायचा। व्यवस्थित हलवूयात आणि पुन्हा झाकण ठेवूयात। पाहू शकता तुम्ही, झाकण काढून दाखवते तुम्हाला। हे बघा, खूप सुंदर अशी आपली टोमॅटोची चटणी इथे बनते। टोमॅटो ही आपला छान असा मऊ शिजलेला आहे, अगदी तेल सुटेपर्यंत आपण हे शिजवून घेतलेलं आहे, परतून घेतलेलं आहे। छान असं परतूया। आता ह्याच्यामध्ये ना शेंगदाण्याचा कूट टाकायचा, व्यवस्थित मिक्स करायचं आणि 2 ते 3 मिनिटासाठी ना झाकण ठेवायचं। व्यवस्थित असं मिक्स करायचं, त्याच्यावर आपण झाकण ठेवायचं 2 ते 3 मिनिटासाठी। झाकण काढून बघते, पाहू शकता खूप छान अशी आपली भाजी झालेली आहे। आता ह्याच्यामध्ये ना साखर टाकायची, 1 चमच साखर घेतलेली आहे, ती साखर टाकायची आणि छान असं मिक्स करून आहे ना साखर विरघळेपर्यंत आपण आहे ना परतून घ्यायचं। तुम्हाला जर साखर नको असेल तर नाही टाकली तरी चालेल, पण साखरेमुळे ना खूप छान अशी आपली टोमॅटोची चटणी होते। तर नक्की ह्या पद्धतीने करून बघा, बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी दिसते। तर झटकीपट अशी आपली टोमॅटोची चटणी तयार आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला माझ्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद।